सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील चौक आता लवकरच अपघातमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. बाजार समितीसमोर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा माजी पालकमंत्री तथा आमदार विजय देशमुख यांनी सोमवारी पाहणी करून घेतला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर 2 किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून 50 कोटी रुपयांचा निधी माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मिळवला आहे. त्याचा कार्यारंभ आदेश देखील प्राप्त झाला असून लवकरच या कामात सुरुवात होणार आहे. त्याची पाहणी आमदार देशमुख यांनी सोमवारी केली. माजी पालकमंत्री आमदार विजय देशमुख म्हणाले, पुणे, हैदराबाद आणि विजयपूर येथून येणारी जड वाहने या चौकात एकत्र येतात. तसेच शेजारीच कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे भाजी, फळे, धान्यांची वाहतूक सतत सुरू असते. शेळगी, बिडी घरकुल यासारख्या मोठी नागरी वस्ती असलेल्या परिसराकडे जाण्यासाठी नागरिकांना या चौकातून जावे लागत असल्यामुळे या चौकात सातत्याने वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतो. परिणामी दुर्दैवाने या चौकात झालेल्या अपघातामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे येथून उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय रस्ते विकास वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. निधी मिळून कार्यारंभ आदेश मिळाल्यामुळे या मागणीला लवकरच मूर्त स्वरूप येणार आहे. याप्रसंगी आमदार विजय देशमुख, भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण उपाभियंता महेश येमुल, अनिल बिपत, माजी सभागृह नेते संजय कोळी, श्रीशैल अंबारे, महालिंगप्पा परमशेट्टी, सुरेश हत्ती, एन.डी. जावळे, अमोल बिराजदार, बाळू पटेल, बसवराज इटकळे, शिवानंद पुजारी, हरिकांत सरवदे, ज्ञानेश्वर कारभारी, शंकर शिंदे, विरेश उंबर्जे आदी उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वतीनं पुणा नाक्यापासून ते शेळगी आपलं हैदराबाद रोडला जो जाणारा रस्ता आहे, आपल्या या गोरामई नाक्याच्या इथल्या अलीकडच्या बाजूला ज्या शेळगी भागातून टर्न येतो तिथं सातत्यानं हा रस्ता जाम होत असतो. ट्रॉफिक एवढं मोठ्या प्रमाणावर आणि सातत्यानं तिथं ॲक्सिडेंट होत असतात. त्या कारणासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीनं आज त्याचं टेंडर निघालेलं आहे. त्याचं 50 कोटीचं टेंडर वर्क ऑर्डर पण मिळाले. त्याचं स्टील डिझाईनचं आज टेस्टिंग कामाला सुरुवात झालेली आहे, जे बघण्यासाठी आज अधिकारी आणि आम्ही सगळे तिथे उपस्थित होतो. आणि या कामामध्ये थोडा भाग आपल्या मार्केट यार्डाचा जो मार्केट यार्ड त्यांच्या ऑइलिंगचा भाग जाणार आहे आणि त्यांना विनंती केली की त्याच्या ऑपोजिट साईडलाही मार्केट कमिटीची जागा आहे, तिकडनं थोडं ज्या बाजूने ते घ्यायला पाहिजे. जर हा लवकरात लवकर व्हावं आणि ह्यापासून लोकांचे ज्या अपघाती होतात, जे ॲक्सिडेंट सातत्यानं होतात, अनेक जीव इथं या रस्त्यावर गेलेले आहेत, या सगळ्यांना संरक्षण मिळण्यासाठी आणि मिळणार आहे. आणि या आपल्या बोरामणी नाक्यापासून ते थेट पत्रकार भवनपर्यंत जो आपल्याला गेले 7 वर्ष झालं ज्या फ्लायओव्हरचं मंजुरी मिळालेली आहे आणि त्याचे पैसेही केंद्र शासनाने जमा केलेले आहेत, त्याचंही लवकरात लवकर काम व्हावं यासाठी आता येणाऱ्या शनिवारी पुन्हा एकदा महानगरपालिकेचा चार्ज आपल्या जिल्हाधिकाऱ्याकडे आहे. त्या जिल्हाधिकाऱ्यांनाही बैठक लावून लवकरात लवकर काम व्हावं यासाठी विनंती करणार आहेत. कारण गेल्या 7 वर्ष झालं महानगरपालिकेच्या ढिसाळ कामामुळं हा फ्लायओव्हर होऊ शकला नाही. पहिल्यांदा तो फ्लायओव्हर 600 कोटीचा होता, आता त्याचं 1300 कोटी रुपये त्याचं एस्टिमेट झालेलं आहे. म्हणजे महानगरपालिकेला कुठलीच जबाबदारी त्यांनी अंगावर घ्यायला तयार नाही, काम करायला तयार नाही. महानगरपालिकेचा जो आयुक्त येत आहे फक्त आपलं कसं भलं होईल किंवा आपल्या या सोलापूर शहराबद्दल कुठली काळजी नाही, निष्काळजीपणाने वागत असते. त्यामुळंच हा 7 वर्ष झाला हा एक फ्लायओव्हर होऊ शकला नाही. आणि आता जिल्हाधिकाऱ्याचे ते चार्ज असल्यामुळे लवकरात लवकर होईल त्याचा प्रयत्न. मार्केट यार्ड या ठिकाणचे उड्डाणपुलाच्या कामाच्या संदर्भात आज माननीय आमदार साहेब विजयकुमार देशमुख मला यांच्यासोबत महानगरपालिकेचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी आणि एकूण नागरिक पाहणी करण्यात आली. हे काम एका महिन्यामध्ये सुरू होणार आहे. अंदाजे 50 कोटीचं एस्टिमेट या कामासाठी आहे. सुमारे 2 किलोमीटर फ्लायओव्हर होईल. हैदराबादवरून येणारी वाहने पुण्याकडे जाताना त्या ठिकाणी उतार दिलेला आहे. तसंच ज्यांना सरळ जायचं आहे त्याच्यासाठी खालून भुयारी मार्ग केलेला आहे. नमस्कार, मी नागेश उंबर्जे. मी शेळगी या ठिकाणी राहतो. आमच्या या भागामध्ये बरेच वर्षापासून रस्त्याचे शेळगी हा भाग हायवे रोडला लागून असल्यामुळे आणि तिथेच मार्केट रोड असल्यामुळे त्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रकांची आवक जावक होती
आणि खास करून ज्यावेळेस कांद्याचा सीझन असतो त्यामुळे त्या काळामध्ये आता एवढं ट्रॅफिक जाम होतं की लोकांना यायला जायला टू व्हीलरसुद्धा रस्ता राहत नसतो. परंतु माननीय आमदार विजयकुमार देशमुख आणि गडकरी साहेब यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी जो उड्डाणपूल मंजूर झाला होता त्याला बराच काळ लागला होता, परंतु विजयकुमार देशमुख मालक यांच्या प्रयत्नामुळे आज तो पूर्णपणे यशस्वी झालेला आहे. आणि आजच त्यांचं या ठिकाणी पाहणी झालेलं आहे. आणि याचं फलित असं होणार आहे की ज्या काही मागच्या 1-2-3 वर्षांमध्ये काही नागरिकांना या ठिकाणी आपला जीव गमावा लागला होता, परंतु ह्याच्या पुढं हा उड्डाणपूल झाल्यानंतर नागरिकांना जीव मुठीत घेऊन फिरण्याची या ठिकाणी वेळ येणार नाही आणि ह्या ठिकाणी या लोकांचा सुरक्षित प्रवास होणार आहे. त्यामुळे मी सन्माननीय आमदार माननीय विजयकुमार देशमुख मालक यांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो.